नुसते केळे किंवा नुसते बटाटा पण आपल्याला तळता येतो. त्यासाठी सामान घेतले, केळी घेतली, ती केळी बनकेळीची आहे, एक बटाटा घेतला आहे, लसूण थोडा जास्त घ्यायचा, इकडे आपल्याला जिरं, हळद, काश्मीरी मिरची पावडर, आमचा सांबेरी मसाला आणि धने पावडर एवढा आपल्याला आणि गरम मसाला हे सगळं सामान लागणार आहे. चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलं आहे. आता हे केळे आणि बटाटे कापते आणि लसूण जिरं आपल्याला वाटून घ्यायचं. ते मी वाटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, केळे बटाटे कापून घेतले आणि धुवून घेतले. त्याचे आपण मिक्स करणार आहोत सामान टाकून. त्याच्यानंतर आमचा हा सांबेरी मसाला, इकडे कांदा लसूण मसाला घेतला तरी चालेल. काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर. त्यानंतर हे आपण जे वाटण करून घेतलेलं आहे लसूण आणि जिरं, हे वाटण टाकते. चवीनुसार मीठ. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सामान आणि मग आपण गॅसकडे जाणार. आपण इकडे तेल गरम करून ठेवलं आहे. आता आपण टाकूया. पूर्ण सामान राहिलेलं टाकून द्यायचं, मसाला वगैरे. नंतर पाणी नाही टाकायचं आहे. तर आपण याच्यावरती झाकण ठेवणार आणि नंतर आपण 5-7 मिनिटांनी हे पलटणार. मग नंतर तुम्हाला पलटताना दाखवतो. बघूया आपण झाकण काढून. आता आपण हे खालीवर करायचं सावकाशपणे. सगळं खालीवर करून घ्यायचं आणि परत आपण 5-7 मिनिटं ठेवायचं. सगळं सामान त्याला लागलं पाहिजे. मसाला, लसूण. गॅस एकदम मिडियम ठेवायचा, गॅस फास्ट नाही ठेवायचा, नाही तर हे खालून जळून जाईल. खालीवर केलेलं आहे. आता अजून 5-7 मिनिटं ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपण बघूया. 5-7 मिनिटं आपली झालेली आहे. हे बघा, केळं पण तुटते आहे म्हणजे आपलं शिजलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी कसं ते. बनवा ही तुम्हाला चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाता येते. अशी तुम्ही बनवा, खा आणि स्वामीची रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.